नमस्कार. टिलीमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपले आई बाबा, आजी आजोबा आपल्याला त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगतात आणि आपणही त्या कुतूहलाने ऐकतो. बहुतेक आपल्या सर्वांचंच बालपण निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं. पण सततची होणारी आक्रमणं, युद्धाचं सावट आणि शहाजीराजांच्या अनुपस्थितीमध्ये लहानग्या शिवबाचं बालपण कसं गेलं हे आज आमचे टिलीमिली समजून घेत आहेत. बघूया आजच्या भागात त्यांना काय माहिती मिळते ते. कसा आहेस अनिमेश? छान. तू कशी आहेस? छान. मी तुम्हाला दाखवायला एक चित्र आणलंय. बघा ते चित्र तुमच्या ओळखीचे. कोणाचं चित्र आहे रे? छत्रपती शिवाजी महाराज. अगदी बरोबर. आता शिवाजी महाराजांना आपण पाहिलं किंवा शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतलं की आपल्या मनामध्ये काही ठराविक शब्द येतात. कोणते शब्द आहेत तुम्ही दोघांनी आठवायचे आणि मला सांगायचं. मी आधी श्रेयाला विचारतो. युद्ध. युद्ध. बर, तुला कोणता शब्द आठवतोय? मला तलवार आणि ढाल. तलवार आणि ढाल. आणखी कोणता वेगळा शब्द आठवतोय? तोफ. तोफ आठवते. बर. आणि छत्रपती. छत्रपती. बर. आणि शिवाजी महाराज कशावरून युद्धाला जायचे? घोडा. घोड्यावरून. बरोबर. तुम्ही युद्ध, घोडे, ढाल, तलवार असे शब्द सांगितले. पण शिवाजी महाराज अगदी लगेच आपल्याला सर्वात जास्त प्रिय कोण असतं? आई बाबा. आई बाबा प्रिय असतात. बर. तुम्हाला माहित आहे शिवाजी राजांच्या बाबांचं नाव काय आहे? हो. हा, सांग बरं. शहाजी. शहाजी म्हणजे शहाजी राजे. बरोबर आहे ना? आता आपल्यापैकी काही जणांचे बाबा ऑफिसला जातात. तुझे बाबा काय करतात? माझे बाबा सुद्धा ऑफिसला जातात. ऑफिसला जातात. तुझे बाबा काय करतात? ऑफिसला जातात. ऑफिसला जातात. काही जणांचे बाबा बँकेत जातात, काही जणांचे बाबा शेतात जातात, होय की नाही? म्हणजे तसे शिवाजी महाराजांचे बाबा म्हणजे त्यांचे वडील शहाजी राजे ते काय करायचे माहिती तुम्हाला? लढायांना जायचे. लढायांना जायचे. अगदी बरोबर. आणि बघा शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी अशी अवस्था होती की शहाजी राजे तर कायम युद्धावर असायचे. मग अशा अवस्थेत जिजाऊ गरोदर होत्या, म्हणजे त्यांना बाळ होणार होतं. मग काय बरं केलं असेल त्यांनी? मला वाटतं की शहाजी राजांनी जिजाऊंना एका सुरक्षित गडावर ठेवलं असेल. सुरक्षित गडावर ठेवलं असेल. तुला काय वाटतं काय केलं असेल? त्यांच्या आजूबाजूला चोख पहारा केला असेल. चोख पहारा केला असेल. कारण त्यांना ती दगदग सहन होणार होती का? नाही. आणि सुरक्षित राहणं तर गरजेचं होतं, कारण शहाजी राजे तर कायम युद्धावर जायचे, ते सरदार होते. ती धावपळ दगदग नको म्हणून त्यांनी जिजाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवायचं ठरवलं. आणि कधी कधी ते परत येणार का नाही हे सुद्धा माहित नव्हतं. आणि मग अशा अवस्थेत कोणीतरी आपल्या पत्नीची, आपल्या बायकोची काळजी घेणारा हवा. बरोबर आहे ना? किंवा कधी कधी पत्र यायचं, पण तेव्हा यायचंच नाही जेव्हा त्यांना यायचं पत्र आलं असायचं. बरोबर, पत्र यायचं. पण आपल्याकडे पत्र कसं येतं? आज आपल्या पोस्टमॅन कडून पत्र येतं. पोस्टमॅन कडून येतं. पण त्या काळात कसं येत असेल, काही अंदाज आहे? सैनिकांकडनं सैनिकांकडून यायचं. आणि तुम्ही म्हणजे मालिका टीव्हीवर बघितल्या असतील शिवाजी महाराजांवरच्या, बघितल्यात? संभाजी महाराजांच्या, पैकी नाही? तर मग कसं असायचं पत्र? आजचं असतं तसं असायचं पत्र? ते नाही. पोस्टपेटी सुद्धा नव्हती. पोस्टपेटी सुद्धा नव्हती. अगदी बरोबर. मग काय असायचं? म्हणजे पत्र असायचं आणि वर आणि खाली वेगळ्या प्रकारची एक दांडी. गाणे रंगवलंय. कोणता जिल्हा असेल हा? पुणे. बरोबर, पुणे जिल्हा. या पुणे जिल्ह्याचा नकाशा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा बरं. आपण ज्यावेळी बागेमध्ये फुलं लावतो तेव्हा ती फुलं कोणी तोडू नये किंवा एखाद्या प्राण्यानं. यामध्ये एक तालुका रंगवलेला आहे. कोणता तालुका असेल? काही अंदाज आहे? जुन्नर. अगदी बरोबर, शाबास. आता या जुन्नर तालुक्यात एक किल्ला होता. त्या किल्ल्याचं नाव काय असेल? काही अंदाज आहे तुम्हाला? बघा बरं. शिवनेरी. अगदी बरोबर.
जुन्नर तालुक्यात शिवनेरी हा किल्ला होता आणि शहाजी राजांना जेव्हा अशी काळजी पडली की आता जिजाऊंना कशा वातावरणात ठेवायला हवं, सुरक्षित वातावरणात ठेवायला हवं, त्यांच्या त्यावेळी सैनिक उभे राहायचे. पण तटबंदी म्हणजे काय? नाही, मला काही अंदाज नाही. बर, तटबंदी म्हणजे काय ते आपण बघूया. बघा बाळांनो, आपण ज्यावेळी बागेमध्ये फुलं लावतो त्यावेळी ती फुलं कोणी तोडू नयेत किंवा एखाद्या प्राण्यानं त्या झाडाचं नुकसान करू नये म्हणून आपण त्याच्या भोवती काय घालतो रे? त्याच्या भोवती आपण कुंपण घालतो. शाबास. आणि काही काही म्हणजे अशा इमारती किंवा काही काही असतं ना, त्यांना पण कोणी चढून येऊ नये भिंतीवरून म्हणून मध्ये अशा काचा ठेवलेल्या असतात. बरोबर. अगदी तसंच डोंगरी किल्ल्यावर किंवा प्रत्येक किल्ल्याला कडेनं एक संरक्षक भिंत बांधली जाते. त्याला म्हणतात तटबंदी. आणि कोणताही शत्रू त्याच्यावर हल्ला करू नये म्हणून ती तटबंदी कशी असायला पाहिजे? भक्कम. अगदी बरोबर. शाबास. ती तटबंदी अतिशय भक्कम होती. तो किल्ला खूप मजबूत होता आणि त्या किल्ल्याची व्यवस्था पाहणारे होते किल्लेदार. त्यांचं नाव होतं विजयराज आणि ते शहाजी राजांच्या बरोबर आहे ओळखीचे होते. ते त्यांचे लांबचे नातेवाईक होते किंवा ते खूप शूर पण असू शकतात. ते शूर पण होतेच. त्यांनी जिजाऊंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि मग तो सोन्याचा दिवस उगवला. बघा, मध्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये सनई चौघडे वाजत होते. का बरं वाजत असतील? कारण की जिजाऊंना मुलगा झाला. बरोबर आहे. जिजाऊंना मुलगा झाला. त्या काळामध्ये त्याचं नाव होतं शिवाजी. त्याचं नाव होतं शिवाजी. बरं, त्याचं नाव शिवाजी का ठेवलं असेल? कारण की ते शून्य शिवर होते आणि शिवनेरीवर एक कोणती तरी हा, बरोबर आहे की शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून त्यांचं नाव शिवाजी असं. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे. त्यावरून पण नाव ठेवलं असं मानलं जातं. परंतु शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून तर कधी कधी मी लक्ष देत नाही म्हणून ती मला सांगते की हे उचलून ठेव. म्हणजे तू नीटनेटकेपणानं वागायला हवंस. तुला काय सांगते तुझी आई? मी जर खूप वेळ टीव्ही बघत असेल तर मला सांगते पुस्तक वाचणे तर चित्र काढ किंवा काहीतरी कर. बरोबर आहे. तू सारखा टीव्ही बघू नकोस. तू पुस्तक वाच, तू चित्र काढ किंवा व्यायाम कर. तसंच जिजाऊ सुद्धा आता शहाजी राजे तर तिथे असायचे का शिवाजी राजांच्या सोबत? नाही. मग त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणावर आली? जिजाऊंवर आली. आणि मग जिजाऊ सुद्धा आपल्या शिवरायांना घडवू राज्य आपलं आहे परंतु त्याच्यावर राज्य करणारे राजे आपण आहोत का? नाही. आणि शहाजी राजे पण शूर आहेत पण ते सुद्धा दुसऱ्या
ते सरदारकी करत होते होय की नाही. मग जिजाऊंचं स्वप्न होतं की आपल्या शिवबानं दुसऱ्याच्या जहागिरीमध्ये सरदारकी करायची नाही, तर त्यानं स्वतंत्र राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन केलं पाहिजे. शिवरायांचं नाव ऐकलं की आपल्याला स्फुरण चढतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती घोषणा देतो रे? बादलीला पाठक बादली पोचणं येत नाही. बादलीशी भरून टाक म्हणजे पोच नाही. बादली तुला जर आईनं राक्षसाची गोष्ट सांगितली तर तुला त्यातला राक्षस आवडतो की त्या राक्षसाला मारणार आवडतो रे? राक्षसाला मारणार आवडतो, बरोबर आहे. बादली बंद बादली मुलांच्या गोष्टी सांगण्याआधी त्यानं कुणाचा तरी आदर्श घ्यावा. बादलीला पण कोणत्या गोष्टी सांगितल्या? हो ना, मग इथं होत म्हणजे फार आहे ग. शहाजी महाराजांचं. हा, शहाजी महाराजांच्या तर सांगितल्याच. तर तुम नको ते वेळ स्पीड कमी झालं. बाबा काय करतात? रावणाला मारलं. बर, आणि कृष्णानं कोणाला मारलं? कंसाला. बर, का म्हणून मार? ज्याप्रमाणे आई त्यांना घडवते त्याचप्रमाणे आपण सारखं घरात असतो का रे? मग आपण अजून कोणाबरोबर आपल्या बालपणी तो मित्रांबरोबर. आणि कोणासारखं आपल्याला व्हावंसं वाटतं? शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांसारखं व्हावंसं वाटतं. ज्याप्रमाणे जिजाऊ त्यांच्यावर संस्कार करत होत्या त्याचप्रमाणे त्या शिवबा सुद्धा आपल्या मित्रांच्यात जायचे. आणि त्यांचे मित्र म्हणजे कोण होते रे? त्यांचे बाबा तर सरदार होते, शिवरायांचे वडील शहाजीराजे तर सरदार होते, पण त्यांच्या आजूबाजूला सगळे सरदार होते का रे? नाही. शिवाजी महाराज कोणासोबत खेळत असतील? ते त्यांच्या प्रजामध्ये जी काही मावळे होते त्यांच्या मुलांसोबत खेळायचे. बरोबर आहे की शिवाजी. आणि याच मुलांनी त्यांना मोठे होऊन मावळे म्हणून मदत केली. अगदी बरोबर, शाबास. पण त्यांनी शिवबांना का मदत केली? लहानपणापासून शिवबांनी त्यांना जीव लावला. प्रेमानं वागायला लागली. बघा आता मावळे म्हणजे काय? मावळे म्हणजे लढणारे, बरोबर आहे. मावळ प्रांतात राहणारे जे लोक आहेत त्यांना मावळे असं गड किंवा झोपड्या असायच्या, बरोबर आहे. आणि आता झाडांचं प्रमाण कमी आहे आज. कारखाने होय की नाही? तू म्हणालास तशा इमारती आहेत, पण त्या काळी भरपूर काय होती आजूबाजूला?
आपल्याकडे आता जशी म्हणजे लिफ्ट म्हणतात त्याला, तेव्हा तिकडे जिना सुद्धा नव्हता आणि लिफ्ट सुद्धा नव्हतं. बरोबर आहे. तिकडे पाऊलवाटा होत्या. पाऊलवाटा होत्या आणि तुम्ही पाहिलं असेल खऱ्या खऱ्या डोंगरावर गेल्यात तुम्ही कधी किल्ल्यावर? मग त्या काळात खूप झाडं होती. झाडं होती. पण सूरबारंबीचा खेळ खेळायला कुठल्या झाडावर खेळतात माहिती तुला? हो, कोणत्या? वडाच्या. वडाच्या झाडाबरोबर. बर, अजून कोणता खेळ खेळत असती? विट्टी दांडू. विट्टी दांडू. तर शिवबा त्या मुलांच्या सोबत आणि अजून एक खेळ ते खेळायचे बर का. मोठेपणी शिवरायांनी स्वराज्यासाठी किल्ले जिंकले. मग लहानपणी मात्र ते काय करत असतील? किल्ल्यांचं तलवारबाजी. तलवारबाजी करायचेच. बरोबर आहे. फक्त ती तलवार लाकडाची होती. ती तलवार लाकडाची होती. का बरं? कारण की लागू शकतो. लागू शकतो. आणि ती कशी फिरवायची असते ही? सांगितलंय की भेदभाव करायचे नाहीत. म्हणजे गरीब श्रीमंत, त्याचा धर्म असा आहे, त्याचा धर्म असा आहे असं म्हणायचं नाही. आपण सगळे आहोत माणूस म्हणून. आणि ते शिवरायांवर पक्का चांगला संस्कार होता. त्यामुळे ते त्या मुलांनाच मिसळायचे, त्यांच्या झोपडीत जायचे आणि त्यांच्याबरोबर आणखी एक खेळ खेळायचे, मातीतला खेळ. काय खेळत असतील रे? एखादी छोटीशी अंगठी तयार करणं नाही. छोटीशी अंगठी किंवा एखादी छोटीशी बांगड्याचा तुकडा घ्यायचा. तिकडे मी 2 तासाची फेरी मारली होती. तिचा असा ठीक ठीक करायचा आणि असं धरून ते ठेवायचं आणि समोरच्याने ओळखायचं की ते कुठे ठेवलं. लपवले. बर, म्हणजे एक कार्य मोठेपणी किल्ल्यावर त्यांनी शत्रूच्या गोटात जाऊन शोधलं की खजिना कुठे आहे, शस्त्र कुठे आहे. तसा तो खेळ होता. पण लहानपणी आता तुम्ही दिवाळीत किल्ला करण्याचा आणि स्वराज्य स्थापनेच्या कामात त्यांनी मदत केली. शिवाजी महाराज जे म्हणजे आज सुद्धा जरी अगदी तू काश्मीरला जरी गेलीस ना मोठ्या ठिकाणी, तरी तिथे सुद्धा घोडे आपल्याला खूप उंचावून येतात. आपण घाबरतो पण घोडे बरोबर तुम्हाला जेवढे पारंपरिक खेळ आठवतात ते चालत असतात. गेलीस का कधी तू एखाद्या उंच गडावर त्या घोड्यावर बसला? मी काश्मीरला नाही, पण बाबा गेलो होतो. मला आठवत नाही आता. तिकडे मी 2 तासाची फेरी मारली होती. सराव केलेला असतो. घोडे हे खूप मजबूत असतात आणि त्यांचा सराव केलेला असतो. घोडे घाबरत नाही. आणि त्यांची पावलं म्हणजे आपली चुकून लक्ष नसेल तर अशी आडवी तिडवी पडतात, पण त्यांची पावलं सरळ त्या व्यवस्थितच जातात ते 4 पाय. बरोबर आहे. तर मग त्यामुळं शिवबा जे बोलायचे ते त्या मुलांना फार आवडायचं. त्यांना शिवराय खूप आवडायचे आणि त्यांनी ठरवलं की आता शिवबा जे म्हणतील तेच आपण करायचं. आणि मग पुढे हीच मुलं मोठी आणि स्वराज्य कामात त्यांनी आजीकडे पळव. मला पाहिजे गोळ मला. पण त्यासाठी काही नवीन साधन लागतात का? चहा पावडर न टाकता चहा कर म्हणा. चहा पावडर न टाकता चहा कर. म्हणजे मग काही नवीन साधन लागत नाही. मग त्यामध्ये कोणते खेळ अरे मी खाणार कसं बारीक खेळ?
टेबल ग्री दरवाजा त्यालाच म्हटलं जातं महादरवाजा. त्याची नावं बसला हॅलो शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण. शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण आहे म्हणून त्याला म्हणतात शिवजन्मस्थान. आणि त्याचप्रमाणे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे चित्र आहे. हा काय आहे? काही अंदाज येतो? दरवाजा त्यालाच म्हटलं जातं महादरवाजा. कसा दिसतोय रे तो? एकदम मोठा आहे आणि भक्कम आहे. म्हणजे मग तो कुठे असेल? किल्ल्याच्या शेवटी शेवटी. म्हणजे त्याला काय म्हणतात? म्हणजे किल्ला चढून जाताना तो पहिल्यांदा लागतो. आणि यायचे हे उड नको ना उड्या मारू डोंगराचे कडे कसे चिमणे. असतात? तसे शिवनेरी किल्ले बघ ना, शिवाजी महाराजांचं ऐकतो ना. कडे होते असं तुम्ही दोघांनी लिहिलंय. शाबास, बरोबर आहे. डोंगराचे कडे उंच असतात. तटबंदी कशी होती? भक्कम. शाबास, तटबंदी भक्कम होती. आता दरवाजे मोठे होते. बरोबर आहे. मोठे हा सुद्धा शब्द बरोबर आहे, पण त्याहीपेक्षा बळकट होते हा शब्द जास्त बरोबर आहे. कारण बळकट म्हणजे बघा, शत्रू जेव्हा हल्ला करायचा तेव्हा सगळेजण किल्ल्याच्या आत असायचे आणि मग त्या किल्ल्यावर तो हत्तीनं कदाचित धडका द्यायचा. तुम्ही किल्ल्याचा दरवाजा पाहिला? काय असतं रे त्या दरवाजावर? काय शिवरायांचं चरित्र अजून वाचलं तर अजून बोललेलं असतं? हत्तीनं धडक मारू नये म्हणून. दगड असतात लावलेले. दगड असे भाल्याचे जे पहिलं जे हा. टोक असतात. भाल्याची जशी एक मोठं तेव्हा पाणी पुस्तक पितो. आहे, त्याच्यामध्ये सगळी त्यांची टोकदार खिळे लावलेले असतात. कारण शत्रू आत येऊ नये म्हणून. जसं आपल्या घराचं दार आपण लावून झोपतो, बरोबर आहे की नाही? तसं किल्ल्याचे दरवाजे हे भक्कम होते. आणि किल्ला कसा होता? किल्ला बळकट हा, होता. किल्ला बळकट होता, पण एकूणच ज्याचे कडे उंच आहेत, ज्याची तटबंदी भक्कम आहे, ज्याचे दरवाजे बळकट आहेत, असा हा शिवनेरी किल्ला हा मजबूत किल्ला होता. कसा किल्ला होता? मजबूत किल्ला होता. अशा प्रकारे शिवनेरी किल्ल्याची वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत. तुम्हाला जावंसं वाटतंय का रे शिवनेरी किल्ल्यावर? हा, मग जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही शिवनेरी किल्ला खालील मेलवर पाठवा. या शंकांचं निराकरण तज्ञ मंडळी कार्यक्रमात करतील. hello@gmail.com जरूर पाहायला जा. मग तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला हे सगळे प्रसंग आज जे आपण पाहिले, ऐकले, ते सगळे तुम्हाला आठवतील. आणि हा जो गोष्टी आवडतात ना शिवाजी महाराजांच्या, तर आणखी गोष्टी सुद्धा तुम्ही वाचायच्या आहेत आणि शिवरायांच्या प्रमाणे आपण बनूया.
लहानग्या शिवबाचं बालपण तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्रच हे अतिशय प्रेरणादायी आहे. आणि आपण सर्व सर्वांनीच त्याचा महात्मा है। महात्मा गांधी जी की 150वीं जन्म जयंती की